रामकृष्ण हरी. आपण वारकरी संप्रदायाचा इतिहास बघत आहोत. मागील भागामध्ये आपण भक्त पुंडलिकाचा काळ आणि पंढरपूर या क्षेत्राचा काळ किंवा पंढरपूर या क्षेत्राचे जे काही रामायण, महाभारत, श्रीमद भागवत महापुराण यामध्ये जे उल्लेख आहे त्यावर मागील भागामध्ये आपण चर्चा केली. अनेक अभ्यासकांचे असं मत आहे की भक्त पुंडलिक किंवा संत पुंडलिक हे एक कानडी संत होते आणि विठ्ठल भक्तीचा उगम किंवा वारकरी संप्रदायाचा उगम हा कर्नाटकामध्ये झाला. कर्नाटक या राज्यामध्ये किंवा कर्नाटक या प्रांतामध्ये विठ्ठल भक्तीचा आणि वारकरी संप्रदायाचा उगम होऊन त्याचा प्रचार प्रसार नंतर महाराष्ट्रामध्ये किंवा इतर भागात झाला असं काही अभ्यासक मानतात. त्यामध्ये गुरुवर्य रानडे आणि डॉक्टर करमळकर हे भक्त पुंडलिकाला कानडी संत म्हणून मानतात. पण त्याविषयी सविस्तर असे पुरावे मात्र आपल्याजवळ नाही आहे. कारण मुळात भक्त पुंडलिकाचा जी काही माहिती किंवा इतिहास आपल्याजवळ आहे ती फार थोडी आहे आणि त्याविषयी काही पुरावे नाही आहेत. त्याविषयी फक्त एक कथा आपल्या वारकरी संप्रदायामध्ये उपलब्ध आहे. त्यामुळे भक्त पुंडलिक हे कानडी होते याविषयी जे अभ्यासक मानतात त्याविषयी ते ठोस अशी पुरावे मात्र देत नाही. आणि वारकरी संप्रदायाचा उगम किंवा विठ्ठल भक्तीचा उगम हा कर्नाटक प्रांतातून झाला याविषयी ठोस असे पुरावे मात्र आपल्याजवळ नाही आहेत. वारकरी संप्रदाय हा ज्ञानदेवांच्या पूर्वी होता आणि आद्य शंकराचार्य जगद्गुरू शंकराचार्य यांनी पांडुरंग अष्टक नावाचं एक अष्टक लिहिलं आहे. तर त्यांनी पांडुरंगाचं अष्टक लिहिलं याचा अर्थ त्यांच्याही पूर्वी वारकरी संप्रदाय किंवा विठ्ठल भक्ती करणारे विठ्ठलाचे भक्त होते. तर याविषयी आपण चर्चा मागील भागापर्यंत केली. तर मामासाहेब दांडेकरांच्या मते जे काही विठ्ठल भक्ती आहे तर त्या विठ्ठल भक्तीचा प्रचार प्रसार हा महाराष्ट्रामध्ये किंवा कर्नाटक प्रांतामध्ये ज्यावेळेस झाला तर त्यावेळेस कर्नाटकातील जे काही राजघराणे होते किंवा जे काही राजे होते तर त्या राजाचा ताब्यातील जो प्रदेश होता त्यामध्ये महाराष्ट्राचा काही भाग येत असावा आणि त्यामुळे त्या भागावर कानडी भाषा बोलली जात असावी आणि त्यामुळे आपल्या वारकरी संप्रदायातील जे संत साहित्य आहे त्यामध्ये कानडी भाषेचा किंवा कर्नाटक प्रांताचा उल्लेख आपल्याला काही ठिकाणी दिसतो. कारण त्या राजांची जी राज्यभाषा होती किंवा त्यांची जी मातृभाषा होती ती कानडी असल्या कारणाने त्या प्रांतावर कानडी भाषाचा प्रभाव असणं साहजिक आहे आणि ते नाकारण्यासारखं काही नाही आहे. तर याविषयी चर्चा करत असताना दोन गोष्टी आपल्याला लक्षात ठेवण्यासारख्या आहेत. त्या योगाने आजच्या वारकरी पंथाच्या उगमाच्या प्रश्नावर अधिक प्रकाश पडण्याचा संभव आहे. पंढरपूरचा व श्री विठ्ठलाचा इतिहास जर बघितला तर त्याचे उल्लेख 516 सणापर्यंत अथवा शक आरंभाच्या म्हणजे ज्यावेळेस इसवी सनाची सुरुवात झाली त्यापर्यंत आपण ते मागे घेऊन जाऊ शकतो. त्यावेळी कानडीचे अधिराज्य होते असे अजून निश्चितपणे सिद्ध झाले नाही. म्हणजे इसवी सनाच्या सुरुवातीपासून किंवा शंकराचार्यांच्या अगोदर कानडी भाषिक जे काही राजे होते त्यांचे अधिराज्य होते किंवा कानडी भाषा आपल्या महाराष्ट्राच्या त्या पंढरपूर भागामध्ये बोलली जात होती याविषयी अजून निश्चितपणे आपल्याला माहिती नाही आहे किंवा ती आपण सिद्धही करू शकत नाही. तेव्हा विठ्ठल भक्तीचा उगम संस्कृत उद्भव एखादी प्राकृत भाषा व संस्कृत प्रचलित असताना झाला असावा. अर्थात संस्कृत भाषा प्रचलित असताना किंवा एखादी प्राकृत भाषा प्रचलित असताना जसे की महाराष्ट्री ही एक प्राकृत भाषा होती तर त्या भाषेच्या दरम्यान विठ्ठल भक्तीचा उगम झाला असावा आणि त्या विठ्ठल भक्तीचा प्रचार प्रसार झाला असावा. तिचा प्रसार कानडी भाषेच्या काळात अधिक झाला. पुढे यादवांच्या पूर्वी एक काळ असा असावा की महाराष्ट्र द्विभाषिक कानडी मराठी असावा.
व यादवांच्या प्रोत्साहनाने श्री ज्ञानदेवांच्या नजीकच्या पूर्वीच्या काळात मराठीचा प्रसार होऊन कानडीच्या जवळजवळ लोप झाला असावा. आणि संस्कृत किंवा एखादी प्राकृत भाषेच्या दरम्यान विठ्ठल भक्तीचा किंवा वारकरी संप्रदायाचा उगम होऊन त्याचा प्रचार प्रसार मात्र नंतर विठ्ठल भक्तीचा हा कानडी भाषाच्या दरम्यान झाला असावा. आणि त्याच पद्धतीने महाराष्ट्राच्या काही भागावर किंवा महाराष्ट्राचा काही भाग हा द्विभाषिक असला पाहिजे. कानडी मराठी बोलणाराही त्यावेळेस तो असावा आणि त्यामुळे त्या काळात विठ्ठल भक्तीचा प्रसार होण्याचा संभव आहे. हरिदासांच्या पैकी ज्येष्ठ हरिदास श्री नरहरी तीर्थ यांचा समाधी काळ शके 1153 असा डॉक्टर करमरकर यांनी दिला आहे. अशा स्थितीत हरिदास हे ज्येष्ठ भक्त असणेच शक्य नाही. म्हणजे कर्नाटकातील जे हरिदास आहे तर त्यांचा जो समाधी काळ त्यांनी दिला आहे, ज्येष्ठ हरिदास श्री नरहरी तीर्थ यांचा समाधी काळ शके 1153 असा आहे. तर त्याच्या अगोदर तर वारकरी संप्रदाय किंवा विठ्ठल भक्ती होती. त्यामुळे हे हरिदास ज्येष्ठ विठ्ठल भक्त असणे संभव मात्र नाही आहे. तर दुसरी गोष्ट लक्षात ठेवण्यासारखी अशी आहे की कानडी प्रांतातील भक्तिमार्गी हे सर्व कमी अधिक प्रमाणात द्वैती आहे. म्हणजे वेदांत हे जे आपलं दर्शनशास्त्र आहे त्यामध्ये द्वैत हे एक मत मानणारे काही आचार्य आहे, ज्यामध्ये मध्वाचार्य सुद्धा आहे आणि रामानुजाचार्य सुद्धा विशिष्ट द्वैत हेच मानतात. तर कानडी प्रांतातील भक्तिमार्गी म्हणजे कानडी प्रांतात जो भक्त संप्रदाय आहे त्यामध्ये कमी अधिक प्रमाणात ते द्वैत या मताला मानणारे आहे. तर रामानुजाचार्य विशिष्टाद्वैती म्हणजेच द्वैतीच व मध्वाचार्य हे उघड द्वैतीच. हरिदास मंडळी जी विठ्ठल भक्त कानडी मुलकात झाली ही सर्व मध्व संप्रदायी द्वैती. शिवाय हे पंढरीच्या पांडुरंगाबरोबर तिरुपतीच्या व्यंकटेशास व उडुपीच्या कृष्णाचं भजणारे. मध्वाचार्यांची उडुपीस कृष्णदेव बसविला व ओरिसाच्या राजाकडून राम सीतेच्या मूर्ती आग्रहाने मागून घेतल्या अथवा व्यासकृपेने त्यांना त्या प्राप्त झाल्या. त्या मूर्तीची पूजा आजवरही मठात चालू आहे. यात विठ्ठलाचा अथवा विठ्ठल रुक्मिणीचा संबंध सुद्धा येत नाही. तर आपण बघितलंच की कर्नाटकामधले जे हरिदास आहे ते मध्वाचार्यांचे जे द्वैत मत आहे वेदांतातलं त्या द्वैत मताला मानणारे ते भक्त मंडळी आहेत. तर यामध्ये अशा स्थितीत विठ्ठल हे कानडी दैवत म्हणजेच कानड्यांचे व वारकरी पंथाचा उगम कर्नाटकात झाला असा जो निष्कर्ष काही अभ्यासक काढतात त्याला भरभक्कम स्वतंत्र असा पुरावा मात्र उपलब्ध नाही आहे. वारकरी पंथातील साधना आणि कानडी भक्ती यात साम्य म्हणजे दोहांचा एक देव एक विठ्ठल आहे एवढेच आहे. तर कानडी जे भक्त आहेत हरिदास आहेत त्यांचा देव म्हणजे विठ्ठल आणि वारकरी जे आपली महाराष्ट्रातील वारकरी साधना आहे वारकरी पंथ आहे तर आपल्या वारकरी संप्रदायाचा देवसुद्धा विठ्ठल. तर दोन्हीही भक्तिमार्गाचा देव हा विठ्ठलच असल्या कारणाने यांचा संबंध लावला जातो. या व्यतिरिक्त दोहात फारसे साम्य काहीच नाही असे म्हटले तरी चालेल. कोणी म्हणेल वारकरी मुद्रा लावतात तशा त्या मध्व मंडळीही लावतात, पण वारकऱ्यांनी त्या मध्वांच्या पासून घेतल्या असण्याचा संभव कमी आहे. कारण वारकऱ्यात मुद्रा आहेत पण तप्त मुद्रा नाहीत. संभव असा की या दोन्हीही संप्रदायांनी पूर्व वैष्णव साधनेतून त्या घेतल्या असाव्यात. मुख्य म्हणजे वारकरी हा अद्वैती हरिव्यापक सर्वगत म्हणणारा तर मध्वपंथ अस्सल द्वैती. अर्थात काय तर वारकरी संप्रदाय हा अद्वैत मानणारा आहे. अद्वैत म्हणजे ज्या ठिकाणी ईश्वर आणि भक्त हे दोन वेगळे नसून एकच आहे. हरिव्यापक सर्वगत किंवा विठ्ठल जळी स्थळी भरला रीता ठाव नाही उरला अशी आपली परंपरा आहे किंवा असं आपलं तत्त्वज्ञान आहे. परंतु मध्व संप्रदायातील जे काही कर्नाटकातील हरिदास आहे किंवा मध्व संप्रदायातील जे काही तत्त्वज्ञान आहे ते अस्सल द्वैती आहे. म्हणजे ईश्वर आणि भक्त हे वेगवेगळे आहे अशी त्यांची मान्यता आहे. तर मध्व संप्रदायाचा ब्राह्मण वर्गातच मुख्यतः फैलाव आहे. तर वारकरी पंथ हा यारे लहान थोर असा संग्रहक आहे. म्हणजे वारकरी संप्रदायामध्ये
जातीवर ठरणारी श्रेष्ठता फारशी मानली जात नाही, म्हणजे मानलीच जात नाही. त्यामुळे या ठिकाणी यारे यारे सारे जण, यारे यारे लहान थोर असं आपण मानतो. या सर्व चर्चेचे सार सांगावयाचे तर असे की श्री विठ्ठल भक्तीचा उगम मराठी कानडी या भाषांच्या महाराष्ट्रावर अधिराज्य होण्यापूर्वीच झाला. पण मराठीपूर्वी कानडी प्रचारात असल्याने मराठी भाषा बोलणाऱ्यांच्याही पूर्वी कन्नड भाषा बोलणारे श्री विठ्ठलाची उपासना वारी इत्यादी करत असावेत. परंतु पुरंदरदासांच्या वेळेला कन्नड भाषा बोलणाऱ्या विठ्ठल भक्तीचा काही काळ जसा उत्कर्ष झाला तसा काही काळ ज्ञानदेवांच्या पूर्वी झाला असेल. पण आज जो आपला वारकरी पंथ किंवा वारकरी संप्रदाय म्हणून दिसतो, त्याचे जे तत्वज्ञान आहे, त्याचा जो आचार धर्म आहे, त्याचे जे मान्य ग्रंथ आहेत, त्यांचा आज ज्या भागात कन्नड भाषा बोलली जाते तेथील भक्तीचा फारसा संबंध असावा असे वाटत नाही. हल्लीचा वारकरी पंथ हा श्री ज्ञानदेव प्रभूती महाराष्ट्रीयन संतांचाच आहे. तर तात्पर्य, विठ्ठल भक्ती जुनाट तिच्या दोन शाखा, एक शाखा कर्नाटकात फोफावली, दुसरी महाराष्ट्रात फोफावली व ती वारकरी रूपाने फोफावली. तर विठ्ठल भक्त किंवा पांडुरंग भक्त यांचे दोन महत्त्वाच्या दोन शाखा आहेत. एक म्हणजे कर्नाटकातील आणि एक म्हणजे आपल्या महाराष्ट्रातील, आणि तीच म्हणजे वारकरी. तर या अशा दोन शाखा फोफावल्या. तर आम्ही जो मागे विठ्ठल भक्ती व वारकरी पंथ याचा संबंध दाखवताना फरक केला आहे तो ध्यानात घेतला म्हणजे हे कोडे सहज सुटेल. तर मागील भागामध्ये आपण बघितलं की जो विठ्ठल भक्त असतो तो वारकरीच असेल असं नाही, आणि जो वारकरी आहे तो विठ्ठल भक्त असतोच. म्हणजे वारकरी हा विठ्ठल भक्त असतोच, पण प्रत्येक विठ्ठल भक्त हा वारकरी असतोच असं नाही. तर वारकरी विठ्ठल भक्त असतोच, पण प्रत्येक विठ्ठल भक्त हा वारकरी असतोच असे नाही. वारकरी पंथ तर आचार्य पंडित यांच्यापेक्षा संतांचा आहे व आजचा वारकरी पंथ श्री ज्ञानदेव प्रभूती महाराष्ट्रीयन संतांचाच आहे. आपण मराठी साहित्याचा अभ्यास करत असताना ज्यावेळेस मराठी साहित्याचे काही भाग पाडले जाते त्यात पंडिती साहित्य आणि संत साहित्य असा स्पष्ट त्या ठिकाणी आपण त्यामध्ये फरक करतो. तर पंडित लोक किंवा विद्वान लोक, तर आचार्य लोक यांच्यापेक्षा वारकरी संत हा संतांचा आहे, आणि श्री ज्ञानदेव तुकाराम महाराज यांच्या विचारावर हा आपला वारकरी संप्रदाय चालतो. आपण पंडित लोक, आचार्य लोक यांचा सन्मान करतोच, पण आपली जी आचार पद्धती आहे, आपलं जे तत्वज्ञान आहे, हे ज्ञानेश्वर महाराज आणि तुकाराम महाराजांसारख्या संतांनी सांगितलेल्या विचारावर चालणार आहे. विठ्ठल भक्तीची द्वैत शाखा कर्नाटकात वाढली व अद्वैत शाखा महाराष्ट्रात पसरली असे मानले म्हणजे बऱ्याच गोष्टीचा उलगडा होईल. म्हणजे काय, तर विठ्ठल भक्तीची ज्या दोन शाखा आहे, एक म्हणजे कर्नाटकातील आणि एक महाराष्ट्रातील, तर त्या शाखेमध्ये एक शाखा ती म्हणजे द्वैती जी कर्नाटकात आहे, आणि एक म्हणजे अद्वैती जी महाराष्ट्रात आपली वारकरी संप्रदाय म्हणून आपण ज्याला मानतो ती आहे. विठ्ठल भक्ती ज्ञानदेवांच्या पूर्वीची आहे असे ठरविण्याकरता आपण मागील भागामध्ये आळंदी येथील हरिहरेंद्र स्वामींच्या मठातील एका समाधीवरील विठ्ठल रुक्मिणीच्या मूर्तीचा उल्लेख केला आहे. पण या लेखाचे वाचन डॉक्टर शेगो तुळपुळे यांनी नुकतेच केले आहे व त्यांच्या मते काही राजवाडे यांनी केलेले या शिलालेखांचे वाचन बरोबर नाही. त्यांच्या मते या लेखाचा काळ शके 1139 अर्थात इसवी सन 1217 चैत्र शुद्ध पंचमी असा आहे. तो लेख एका सतीच्या समाधीवरचा आहे व त्यावरील मूर्ती विठ्ठल रुक्मिणीच्या नसून हात जोडून उभ्या असलेल्या एका साध्या दाम्पत्याच्या आहेत. या वाचनामुळे या शिलालेखाचा विठ्ठल भक्ती पुरातन आहे हे सिद्ध करण्याचा पुरावा म्हणून उपयोग होणार नाही. पण आता या पुराव्याची फारशी गरजही नाही आपल्याला, कारण यासंबंधी माहिती देणारे नवीन शिलालेख व ताम्रपट इतके सापडले आहे की यावरून ज्ञानदेवांच्या पूर्वी अनेक वर्ष लोक विठ्ठल भक्ती करत होते ही गोष्ट निर्विवाद सिद्ध झाली आहे. अर्थात ज्ञानेश्वर महाराजांच्या पूर्वी ही विठ्ठल भक्ती होती. संत नामदेव महाराज आणि संत ज्ञानेश्वर महाराजांचा जो काळ आहे त्याच्या पूर्वी आणि शंकराचार्यांच्याही पूर्वी विठ्ठल भक्ती होती, हे आता निर्विवाद सिद्ध झाले आहे.
तर आपण आता पुढील भागामध्ये आपल्या वारकरी संप्रदायाचा जो वाढीचा जो काळ आहे, जसं की श्री ज्ञानदेव आणि नामदेव यांचा काळ किंवा एकनाथ महाराज आणि भानुदास महाराज यांचा काळ, तर हा जो वाढीचा जो काळ आहे महाराष्ट्रामध्ये किंवा महाराष्ट्राच्या बाहेर, तो काळ आपण पुढील भागांमध्ये बघू. तर पुढील भागात निश्चित भेटू. रामकृष्ण हरी. धन्यवाद.